नमस्कार. सध्या आपण शनी महाराजांचं राशी परिवर्तन आणि 12 राशींवरती होणारा परिणाम याबद्दलचे व्हिडिओज बघत आहोत. आजची रास आहे आपली मीन रास. मीन रास ही 12 राशींपैकी सर्वात शेवटची रास आहे. 12व्या नंबरची रास आहे. या राशीचा स्वामी जो आहे तो गुरु आहे. मीन रास ही जलतत्वाची रास म्हणून ओळखली जाते. सध्याचा विचार केला तर मीन राशीला मागच्या 2.5 वर्षापासून 7.5 चालू आहे. सध्या 29 मार्च पासून दुसरा टप्पा जो आहे तो 7.5 चालू झालेला आहे. 12व्या घरातून शनी महाराज पहिल्या घरामध्ये आलेले आहेत. 29 मार्चला पहिलं घर जे आहे ते तुमच्या आत्मविश्वासाचं कारक मानलं जातं. या घराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुमचं व्यक्तिमत्व जे आहे त्याला हे रिप्रेझेंट करतं. आता मीन राशीच्या पहिल्या घरामध्ये शनी महाराज आलेले असल्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास जो आहे तो कमी झालेला दिसू शकतो. त्याचबरोबर मीन राशीच्या लोकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर थोडंसं कुठे ना कुठे कॅरेक्टरशी रिलेटेड काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला फेस कराव्या लागू शकतात. त्याच्यामुळे याची काळजी घेणं देखील तुम्हाला गरजेचं आहे. पहिलं घर जे आहे हे तुमच्या चारित्र्याशी निगडीत देखील घर आहे. तुमचं स्वभाव, चारित्र्य, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं व्यक्तित्व त्याच्याशी निगडीत हे घर आहे. पहिल्या घरामध्ये शनी महाराज आहेत. आता हे 2.5 वर्ष 2027 पर्यंत ते इथेच असणार आहेत. त्याचबरोबर ह्या घरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मीन राशीच्या लोकांनी स्वभावाच्या बाबतीत देखील काही विचार करणं गरजेचं आहे. तुमची वाणी, तुमची वाचा जी आहे त्याबद्दल पण देखील विचार तुम्हाला करावा लागेल. अनावश्यक वाद तुमचे होऊ शकतात. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता उपाय काय करायचे आहेत तर 7.5 मध्ये सगळ्यात चांगला उपाय हाच असतो की आपल्या कर्मावरती जे आहे ते नियंत्रण ठेवणे. दुसरी महत्वाची गोष्ट ही असते की देवाच्या बाबतीत उपासना सांगायचं झालं तर हनुमानाची उपासना करणं हे 7.5 मध्ये खूप योग्य असतं. 7.5 मध्ये हनुमानाची उपासना तुम्हाला खूप लाभदायक ठरत असते. महादेवाची उपासना तुम्हाला चांगली ठरते, लाभदायक ठरते. मीन राशीच्या लोकांनी मानसिकतेचे देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला थोडंसं मानसिक त्रास होऊ शकतो कारण की या राशीचा स्वभावच तसा आहे, सौम्य रास आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचे जे दुर्बल स्थान आहेत त्यामध्ये मन देखील तुमचं येतं. तुमच्या मनाचा कारक जो चंद्र आहे तो जवळपास तुमच्यासाठी चांगला नसतो. त्यामुळे मीन राशीच्या लोकांची मानसिकता जी आहे ती अनेकदा बिघडत असते. मीन राशीच्या लोकांनी सध्या शांत राहणं गरजेचं आहे. अनावश्यक वाद करून घेऊ नये. त्याचबरोबर खूप चांगल्या प्रकारे आपापलं कर्म जे आहे ते सांभाळून ठेवायचं आहे. शनी महाराजांना अभिप्रेत असलेलं कर्म तुम्हाला करायचं आहे. मीन राशीच्या लोकांनी ह्या बाबतीमध्ये संपूर्ण काळजी घ्यावी. उपासनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला अजून 2.5 वर्ष आणि पुढच्या अजून 2.5 वर्ष म्हणजे जवळपास 5 वर्ष तुम्हाला हनुमानाची उपासना करणं गरजेचं आहे. गुरु तुमचा राशी स्वामी असल्यामुळे गुरूंची जास्तीत जास्त उपासना तुम्हाला करावी लागेल. कलियुगामध्ये गुरुचं पाठबळ खूप महत्वाचं असतं. त्यामुळे गुरुची उपासना देखील तुम्हाला करावी लागणार आहे. मीन राशीच्या लोकांनी ही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. आज आपण 12 राशी आणि शनी महाराजांचं राशी परिवर्तन याबद्दलचे संपूर्ण जे व्हिडिओ आहेत ते टाकलेले आहेत. युट्यूब चॅनलवरती 12 पैकी 12 राशींचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण याच्यानंतर आपण अंकशास्त्र आणि गुरु बदल जो आहे त्याबद्दलचे व्हिडिओ टाकणार आहोत. बाकी 12 राशींवरती गुरु बदलाचा काय परिणाम होऊ शकतो, त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दलचे व्हिडिओ जे आहेत ते आपण टाकणार आहोत. धन्यवाद.